हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SP ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 2 लेसन नंबर 2.6 मॅजिक वर्ड्स. मॅजिक वर्ड्स, मॅजिक म्हणजे जादुई, वर्ड्स म्हणजे शब्द, वर्ड्स म्हणजेच शब्द, मॅजिक वर्ड्स म्हणजे जादुई शब्द. चला तर पाहून घेऊया. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? When do you we say good morning, good evening and good night? When केव्हा? Say म्हणतो good morning, good evening and good night. आपण good morning, good evening and good night कधी म्हणतो असे इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर गुड मॉर्निंग आपण रफली सनराइज टू नून म्हणजे सकाळी जेव्हा सूर्य उगवतो ते दुपारपर्यंत म्हणजे 12 वाजेपर्यंत आपण काय म्हणतो, सर्वांना गुड मॉर्निंग असे म्हणतो. गुड आफ्टरनून हे 12 वाजून गेल्यानंतर ते 5 ते 6 वाजेपर्यंत जे कालावधी असतो, जे टाइम असतो, त्या काळामध्ये आपण सर्वांना गुड आफ्टरनून म्हणतो. तर गुड इव्हनिंग हे 5 to 6 o'clock नंतर 7 to 8 पर्यंत आपण गुड इव्हनिंग म्हणतो. आणि रात्री जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा गुड नाईट हा वर्ड तिथे यूज करतो. तर आन्सर येईल गुड मॉर्निंग फ्रॉम रफली सनराइज टू नून, गुड आफ्टरनून फ्रॉम नून टू अबाउट 5 to 6 PM and good evening from 5 or 6 PM until you are going to bed. You should say good night. That after next one दिलेला आहे listen and read. Listen and read. Listen ऐका, read म्हणा. चला तर पाहून घेऊया. लेसन दिलेला आहे. My name is Krish. My name is Krish. नेम म्हणजेच नाव, माय म्हणजे माझे नाव क्रिश आहे. आय गो टू स्कूल एव्हरी डे. आय म्हणजे मी, गो म्हणजे जातो, स्कूल म्हणजे शाळा, एव्हरी डे म्हणजे दररोज, मी शाळेला दररोज जातो. आय स्टडी इन ग्रेड 1. आय म्हणजे मी, स्टडी म्हणजे शिकतो, ग्रेड म्हणजेच क्लास किंवा इयत्ता, 1 म्हणजे पहिली, मी इयत्ता पहिलीत शिकतो. मिस सोनोने इज माय क्लास टीचर. मिस सोनोने क्लास टीचरचं नाव आहे. क्लास टीचर म्हणजेच वर्ग शिक्षिका. तुमच्या क्लासचे जे काही टीचर्स असतात, क्लास असतात, त्यांना क्लास टीचर असे म्हणतात. तर मिस सोनोने इज माय क्लास टीचर. मिस सोनोने हा माझ्या वर्ग शिक्षिका आहेत. आय विश हर गुड मॉर्निंग एव्हरी डे. तर मी त्यांना रोज गुड मॉर्निंग असं म्हणतो. तर अशा प्रकारे फर्स्ट पॅसेजचं मीनिंग होईल. माझं नाव क्रिश आहे, मी दररोज शाळेला जातो, मी इयत्ता पहिलीत शिकतो. मिस सोनोने ह्या माझ्या क्लास टीचर आहेत आणि मी रोज त्यांना गुड मॉर्निंग विश करतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे वन डे आय वॉज लेट फॉर स्कूल. एके दिवशी मी शाळेत उशिरा गेलो. एके दिवशी मी शाळेत उशिरा गेलो. लेट म्हणजेच उशिरा. आय सेड एक्सक्यूज मी टीचर, मे आय कम इन. तर आय सेड म्हणजे म्हणालो, आय म्हणजे मी म्हणालो, एक्सक्यूज मी म्हणजेच क्षमा करा. एक्सक्यूज मी म्हणजेच काय, क्षमा करा. टीचर मे आय कम इन, मी आत येऊ शकतो का? एक्सक्यूज मी टीचर, मे आय कम इन, मी वर्गात येऊ शकतो का? असं तो टीचरना म्हणतोय. कोण? क्रिश. तर टीचर काय म्हणते पहा. टीचर म्हणतात यस यू मे. यस तू येऊ शकतो आत, असं टीचर म्हणतात. क्रिश यू शुड कम टू स्कूल ऑन टाइम. तर इथं टीचर क्रिशला म्हणतात तू शाळेत वेळेवर यायला पाहिजे. तू शाळेत वेळेवर यायला पाहिजे असं टीचर क्रिशला म्हणतात. तर क्रिश काय म्हणतो पहा. आय म्हणजेच क्रिश. आय सेड मी म्हणालो, आय एम सॉरी टीचर, आय विल नॉट बी लेट
अगेन. आय एम सॉरी टीचर, मी पुन्हा असं उशीर करणार नाही, परत कधी उशिरा येणार नाही. नाव नेक्स्ट वन आहे, इट वॉज रवीज बर्थडे. इट वॉज रवीज बर्थडे. तर याचं मिनिंग आहे रवीचा वाढदिवस होता. रवीचा वाढदिवस होता. ही गेव मी अ चॉकलेट. त्याने मला चॉकलेट्स दिले. ही म्हणजे तो, गेव म्हणजे देणे, मी म्हणजे मला, चॉकलेट्स त्याने मला चॉकलेट्स दिले. आय सेड म्हणजेच मी म्हणालो. थँक्यू म्हणजेच धन्यवाद रवी. थँक्यू रवी, धन्यवाद रवी. रवी रिप्लाइड, रवीने सुद्धा उत्तर दिले. वेलकम क्रिश. वेलकम म्हणजे तुझं स्वागत असो. क्रिश, वेलकम म्हणजेच काय, स्वागत असो. दॅट आफ्टर आहे, अदिती डिड नॉट हॅव अ पेन्सिल टू राईट विथ. तर अदितीकडे लिहिण्यासाठी पेन्सिल नव्हती. अदितीकडे लिहिण्यासाठी पेन्सिल नव्हती. शी आस्क्ड मी, तिनं मला विचारलं. शी आस्क्ड मी, आस्क्ड म्हणजेच विचारणे. तिनं मला विचारलं, क्रिश कॅन यू प्लीज लेंड मी युअर पेन्सिल. क्रिश, तुझं पेन्सिल मला वापरायलाच देतोस का, असं विचारलं. मी म्हणालो, आय सेड शुअर हिअर इट इज. मी म्हणालो, हे घे, इथं आहे बघ, शुअर मी देतो, असं याचं मिनिंग होईल. तर या लेसनमध्ये आपण काही मॅजिक वर्ड शिकलेलो आहोत. कुठले? काही मॅजिक वर्ड शिकलेले आहोत, लाईक गुड मॉर्निंग, एक्सक्यूज मी, सॉरी, थँक्यू, वेलकम, प्लीज. तर हे वर्ड्स मुलांना कन्व्हर्सेशन करत असताना, बोलत असताना यूज करायला सांगायचे आहेत. ह्या मॅजिक वर्ड्समुळे मुलांना सभ्यपणा, नम्रपणा, गोड शब्द वापरण्याची सवय तेथे मुलांना लागणार आहे. तर आज आपण अशा प्रकारे लेसन नंबर 2.6 मॅजिक वर्ड हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.